नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरायचे आता बंद झालेले आहेत. नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे? भरपूर जणांचे अर्ज बाद झालेले आहेत, म्हणजेच रिजेक्ट झालेले आहेत. आता त्यांनी याच्या पुढं काय करायचं ती सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे कोणी नवीन फॉर्म भरत आहेत त्यांना अशा पद्धतीने एरर येत आहे. ॲपमध्ये फॉर्म भरताना अशा पद्धतीने एरर येत आहे, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणजे आता ॲपमधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत. नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲपमधून भरता येणार नाही, तसं सांगण्यात आलेलं आहे. ॲपमधून फॉर्म भरणं बंद करण्यात आलेलं आहे. आता ॲपमधून फॉर्म का बंद करण्यात आलेले आहेत? कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, फॉर्मचं चेकिंग चालू आहे. त्यामुळे जे कोणी नवीन फॉर्म भरत आहेत ते आता भरता येणार नाहीत, बंद करण्यात आलेले आहेत. तर आता आपल्याला ऑप्शन काय आहे? तर तुम्ही जे वेबसाईट पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला आता नवीन फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला फॉर्म ॲपमधून भरता येणार नाही. ॲपमध्ये तुम्ही फक्त जे काय फॉर्मचं स्टेटस आहे ते पाहू शकता. ॲप चालत नसेल तर रात्री उशिरा वगैरे प्रयत्न करा आणि चेक करा तुमचं स्टेटस काय आहे ते. तर तुम्हाला फॉर्म नवीन भरायचा असेल तर फक्त तुम्हाला ही पोर्टल वेबसाईट आहे. यावरती कसा फॉर्म भरायचा A to Z व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पोर्टलवरती फॉर्म तुम्ही भरू शकता. आता हे सुद्धा पोर्टल चालत नाही. पोर्टल चालत नसेल तर सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरापर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. का तर सर्व्हर प्रॉब्लेम आहे, ते आपल्या हातात नाही आहे. तर तुम्ही प्रयत्न करून नवीन फॉर्म भरू शकता. तर आता काही जण म्हणत आहेत की आमचा फॉर्म अशा पद्धतीने अप्रूव्ड झालेला आहे, तर आम्ही काय करायचं? तर लक्षात ठेवा, तुम्हाला आता काही करण्याची गरज नाही. तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ड झालेलं आहे. तर अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही. तुम्हाला जे काही पैसे आहेत ते आता मिळणार आहेत. तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि तुमचा विषय येथे क्लोज होत आहे. तुम्ही या योजनेमध्ये आता पात्र आहात, त्यामुळे आता काही टेन्शन घेऊ नका. तर भरपूर जण असं म्हणत आहेत की आमचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे, पण आमचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग झालं नाही. आता जर तुमचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलं आहे तरीसुद्धा तुम्ही काही करण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, त्यामुळे तुम्हालासुद्धा अर्ज मंजूर आहे. तुम्हीसुद्धा पैसे जे आहेत ते येणार आहेत. तुम्हालासुद्धा जे काही पैसे आहेत ते येणार आहेत. त्यामुळे SMS व्हेरिफिकेशन जरी पेंडिंग असेल तरी तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हीसुद्धा या योजनेमध्ये पात्र आहात. आता काही जणांना जर असं येत असेल इन पेंडिंग टू सबमिट. आता इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय होतो? तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फॉर्म आता तो चेकिंगला घेतलेला नाही, म्हणजे अधिकाऱ्यांनी अजून चेक केला नाही. तुम्ही थोडे दिवस थांबा, तुमचा पण फॉर्म चेकिंगला घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते स्टेटससुद्धा चेंज होईल. तर आत्ताच तुम्ही काही घाई करू नका. त्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे ते चेंज होत आहेत आणि काही सर्व फॉर्म जे आहेत त्यामुळे पेंडिंग जे आहेत ते, म्हणजे तुम्हालासुद्धा फॉर्म डबल भरण्याची गरज नाही. तुम्ही काही दिवस थांबा, तुमचा फॉर्म पण अप्रूव्ड होईल. आता काही जणांना रिव्ह्यू दाखवत आहे अशा पद्धतीने इन रिव्ह्यू याचा अर्थ आहे तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांनी चेकिंगला घेतलेला आहे. तुम्ही जी माहिती भरली आहे ती चेक केली जाणार आहे. तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते चेक केले जातील आणि जर तुमची ती सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ड केला जाईल. जर फॉर्ममध्ये काही चूक असेल तो फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जाईल, लक्षात ठेवा. तर रिव्ह्यू असेल तर थोडे दिवस थांबा, तुमचासुद्धा फॉर्म अप्रूव्ड होईल आणि काही चुकलं असेल तर रिजेक्ट होईल. आता काही जणांना रिजेक्ट झाला आहे, तर अशा पद्धतीने तर पहा दिस सर्वे रिजेक्टेड आणि त्याचं कारणसुद्धा देतात का रिजेक्ट झालेला आहे. डिसअप्रूव्ड असं सुद्धा दाखवतात. तर लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं? जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. यावरती काहीही सोल्युशन नाही. जर यावरती काही सोल्युशन आलं तर मी
तर मी एक व्हिडिओ बनवून टाकेल त्या सोल्युशनचा. जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं तर तुम्ही फॉर्म एडिट करा आणि जर एडिटचं ऑप्शन नाही आलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सध्या तुम्ही नवीनसुद्धा फॉर्म भरू शकत नाहीत. थोडे दिवस तुम्हाला थांबावं लागेल. यावरती काही पर्याय आला तर तुम्हाला मी नक्की सांगेन. जर अशा पद्धतीने धिस सर्वे रिजेक्टेड आलं तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे. काही पर्याय आला तर मी सांगेन. आणि असं आलं धिस सर्वे रिजेक्ट झालेलं आहे, डिसअप्रूव्ड झालं आहे, पण एडिट फॉर्मचं ऑप्शन आलं आहे. तर एडिट कशामुळे आलं आहे? काहीतरी तुमचं फॉर्म भरताना चुकलं आहे. तुमचं काय चुकलेलं आहे ते रिझन पाहायचं, कारण पाहायचं आणि त्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे तो एडिट करून सबमिट करायचा आहे. व्यवस्थित एडिट करा आणि फॉर्म सबमिट करा. तर एडिटचं ऑप्शन आलं तर एडिट करा आणि एडिटचं ऑप्शन जर नाही आलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. जर यावरती काही पर्याय आला तर मी नक्की व्हिडिओ बनेल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.